BP कमी झाला की चक्कर येते. का बरं येते? त्याच्या मागचं कारण काय असावं? डॉक्टर, मला अचानक चक्कर आली, माझा BP कमी झाला असेल का? हा असा डाऊट किंवा असे प्रश्न अनेक लोक बऱ्याचदा विचारतात. अनेकांना वाटतं चक्कर आली म्हणजे BP कमी झाला. पण खरं प्रत्यक्ष चक्कर BP मुळेच येते का? आणि BP कमी झाला तर शरीरामध्ये नेमकं काय बदल घडतो? सगळ्यात आधी ही एक सोपी गोष्ट समजून घेणं आपल्याला गरजेची आहे की आपल्या मेंदूला सतत रक्तपुरवठा हा लागत असतो. ब्लड प्रेशर म्हणजे तो प्रेशर ज्याच्यामुळे रक्त मेंदूपर्यंत पोचलं जाणं. जर BP अचानक जर कमी झाला तर काही क्षण मेंदूकडे रक्त कमी प्रमाणात पोचलं जातं आणि तेव्हाच चक्कर येते. नॉर्मली साधारणतः आपण जर पाहायला गेलं तर 120/80 म्हणजे 120/80 च्या आसपास जर आपलं रिडिंग राहत असेल BPचं, तर काही लोकांना नॅचरली 100-160 असाही तो राहत असतो. तर काहींना काही त्रासही होत नाही. पण जर BP अचानक 90च्या खाली गेला आणि तुमच्या नेहमीच्या लेवलपेक्षाही तो खूप कमी झाला तर सिम्पटम्स मात्र नक्कीच सुरू होऊ शकतात. आता कारण समजून आपण घेऊयात. पहिलं कारण काय आहे तर ते आहे म्हणजे डिहायड्रेशन. पुरेसं पाणी न पिणं, उन्हात जास्त फिरणं, जुलाब, उलटी किंवा जास्त प्रमाणामध्ये घाम येणं, बॉडीमध्ये सतत फ्लूइड कमी झालेलं आपल्याला दिसून येणं, म्हणजेच या सगळ्या कारणांमुळे BP आपला कमी होऊ शकतो. दुसरं कारण काय आहे तर अचानक उठणं, झोपेतून किंवा बसलेल्या अवस्थेतून पटकन उठून उभं राहणं, काही सेकंद ब्लड आपल्याला BP ड्रॉप झालेला दिसतो, डोळ्यांमध्ये अंधाऱ्या येणं, हलकीशी चक्कर जाणवणं, हेही कॉमन लक्षण आपल्याला दिसून येतात. तिसरं एक कारण काय आहे तर BPचं मेडिसिन्स. कधी कधी औषधांचा डोस हा जास्त झाला तरीसुद्धा BP आपल्याला कमी येतं. चौथं कारण शुगर कमी होणं. लो शुगरमध्येही चक्कर येत असते, घाम येतो, कमजोरी जाणवते, त्यामुळे BP सोबत शुगरही चेक करणं महत्त्वाचं आहे. पाचवं कारण हार्ट प्रॉब्लेम. सगळ्यात मोठी रिस्क. जर हार्ट नीट पंप करत नसेल किंवा रिदम जर इरेग्युलर असेल तर BP स्टेबल राहत नाही आणि त्यामुळे सुद्धा चक्कर येऊ शकते. सिम्पटम्स कसे असतात अशा ह्याच्यामध्ये तर हलकीशी चक्कर येणं, डोळ्यासमोर अंधार येणं, कमजोरी जाणवणं, थंड असा घाम येणं, कधी कधी फेंट होणं. मग अशा सिच्युएशनमध्ये काय करावं बरं? चक्कर आली की लगेच एका जागेवर आपल्याला बसणं गरजेचं आहे किंवा झोपणं गरजेचं आहे. पाय थोडेसे वरती करणं अपेक्षित आहे, त्यामुळं मेंदूकडे रक्तपुरवठा व्हायला सुरुवात होते. थोडंसं पाणी पिणं अपेक्षित आहे. डिहायड्रेशन असल्यास 1 ते 2 ग्लास पाणी पिऊन आपल्याला बऱ्यापैकी मदत होऊ शकते. शुगर कमी झाली असेल तर शक्यतो काहीतरी थोडंसं गोड खाणं आपल्याला गरजेचं राहतं. वारंवार जर असं होत असेल तर BP चेक करणं मात्र गरजेचं आहे. शक्य असेल तर झोपून किंवा उभं राहून दोन्ही रिडिंग्स घेणं आपल्याला फायदेशीर ठरतं. स्वतःहून BPची मेडिसिन्स बंद करणं किंवा कमी करणं ही सगळ्यात मोठी चूक ठरू शकते आपल्याला. त्यामुळं डॉक्टरांशी बोलूनच मेडिसिन्समध्ये बदल करणं आपल्याला गरजेचं आहे. जर चक्करसोबत आपल्याला छातीत जर दुखत असेल, दम लागत असेल, श्वास लागत असेल, आपले हृदयाचे ठोके, पल्सेस इरेग्युलर जर होत असतील, वारंवार आपल्याला फेंट होणं, असे जर सिम्पटम्स असतील तर तात्काळ आपल्याला चेकअप करणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा, BP कमी असणं सगळ्यांसाठी धोकेदायक नसतं, परंतु BP कमी त्याचबरोबर सिम्पटम्स जर डेव्हलप होत असतील तर त्याचं मात्र कारण शोधणं गरजेचं आहे. जर तुम्हाला हे एक्सप्लेनेशन क्लिअर वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक करा. काही डाऊट असतील तर कमेंट्समध्ये विचारायला विसरू नका आणि अशा सोप्या हेल्थ गायडन्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.